स्त्रीला पोटगीचा हक्क असेल आणि त्यासाठी तिला मालमत्ता दिली असेल, तर त्या मालमत्तेची संपूर्ण मालकी तिची होते. कारण हिंदू वारसा अधिनियम 1956 चे कलम 14(1) नुसार कोणत्याही स्त्रीला पोटगी किंवा उपजीविकेसाठी दिलेली कोणत्याही प्रकारची मालमत्ता तिच्या पूर्ण हक्काची म्हणजेच ॲब्सोल्यूट ओनरशिप बनते. म्हणजेच ती मालमत्ता ती स्त्री केवळ वापरूच शकत नाही, तर ती विकू शकते, वारसांना देऊ शकते किंवा दानसुद्धा करू शकते. कायदा तिला संपूर्ण हक्क देतो. असे सन्माननीय सर्वोच्च न्यायालय यांचे 21 नोव्हेंबर 2024 रोजीचे जजमेंट आहे. उदाहरणार्थ, गीताला तिच्या पतीकडून पोटगी म्हणून एक शेतजमीन किंवा एक फ्लॅट मिळाला. ती मालमत्ता गीताने केवळ आयुष्यभर वापरावे या हेतूने जरी दिली असली तरी हिंदू वारसा अधिनियम 1956 चे कलम 14(1) हा कायदा तिला त्या मालमत्तेचा पूर्ण हक्क देतो. संपूर्ण मालकी त्या मालमत्तेची तिच्या नावे होते आणि त्यामुळे ती मालमत्ता पुढे भविष्यात ती विकूसुद्धा शकते, ती वारसांनासुद्धा देऊ शकते किंवा ती दानसुद्धा करू शकते.